नमस्कार भावानो, आम्हाला जायचं होतं आज शूटला. घेतली गाडी आणि निघालो रूमला. बघा इथं आपला आयटीआतला क्लासमेट ओमे आलेला शूट साठी हिंगोलीचं. तेवढ्यात एंट्री झाली बघा वैभव बोरसेची. याचीच ऑर्डर होती बघा वेडिंगची. आता शूटला जायचं म्हणून आम्ही कॅमेरा बसलो चेक करत. बघा याच्यावर कॅन्डिडेट करू आणि 50 आलेच राहू दे. ओमेला मला जायचं होतं एका लोकेशनला. तेवढ्यात रस्त्यात बघा एक ऍक्सिडेंट झालेला. स्कूटीला काय झालं नव्हतं एवढं, पण त्या कारला लय डेंट झालेला. पुण्यात काय ऍक्सिडेंट रोज असं होत असते. किरकोळ विषय झाला हा. तिथनं आलो ओमेच्या मित्राकडं. तिथं आम्हाला पोटराने एक कॅमेरा घ्यायचा होता. पोटराने कॅमेरा घेतलो बघा आणि निघालो इथनं. तिथनं जरा पुढे आलो बघा आणि ऍक्सिडेंट बघा काय झालाय. तिथनं आम्ही एका शॉपवर आलो. भावानं इथं कॅमेरा, लेन्स आणि लाईट काय पण असू दे तुम्हाला भाड्याने भेटते इथं. मग आम्ही इथं लेन्स घेतले आणि पोटराच्या 2 लाईटी ट्यूब घेतल्या. बिल घेतलं आणि तिथनं निघलो बघा. लॉन्सला पोहोचलो आणि आम्ही निघालेलो बघा खायला. सोमेश्वर भेळ आणि मिसळच्या इथं आलो. यांनी आधी सुरुवात केलेली. मग मी गेलो तिथं ऑर्डर करायला सांगितलं. मस्तपैकी मिसळ खाल्लो बघा. सेटवर पोहोचलो आम्ही. इथं लागलो ब्राईडचे पोर्ट्रेट्स घ्यायला. एंगेजमेंट, संगीत आणि हळद एकाच दिवशी होती. क्लायंटनं आम्हाला सांगितलंच नव्हतं की संगीत आहे म्हणून. आमच्याकडे ट्रायपॉड नव्हता. आम्ही जुगाड लावला आणि पोटराचा स्टँड लावला. संगीतचा इव्हेंट संपला आणि ब्राईडला आणि ग्रूमला आम्ही घेतलो साईडला. त्यांचे थोडेसे फोटो काढले. परत ना झाली हळदीला सुरुवात. मग झाली भावानं बघा शूटला सुरुवात. रात्रीचे 12:30 वाजले बघा. हळद आता संपल्या. सगळे आवरा लागले बघा पोरं. फोटोग्राफी सोपी नाही बरं का. भावानं झाला लेट. इकडे थंडीला आहे त्यामुळे काय झालंय माहिती आहे का, आम्हाला आमच्याकडे बाईक आहेत त्यामुळे थंडी वाजते. त्या थंडी वाजू नये म्हणून आम्ही उबर बुक केल्या. आता उबर चाललोय बघा. भेटू पुढल्या व्लॉग मध्ये. जाता आता फॉलो करून जावा.